वड्या तर तुम्ही अनेक प्रकारच्या खाल्ल्या असतील, पण अशा प्रकारच्या कोबीच्या वड्या कधी खाल्ल्या आहेत का? तर चला बघूया या एकदम खमंग कुरकुरीत अशा लागणाऱ्या अगदी चविष्ट कोबीच्या वड्या बनवायच्या कशा. चला तर बघूया त्या वड्यांची रेसिपी. कोबीच्या वड्या बनवण्यासाठी मी अर्धा कोबी खिसून घेतलेला आहे. तुम्ही बारीक चॉप करून घेतला तरीही चालेल. हळद, आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, ओवा, पांढरे तीळ, गरम मसाला, 1 वाटी बेसनचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, तसेच आपली जी जिऱ्याची पूड असते ती जिऱ्याची पूड आणि कोथिंबीर मी घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम मी कोबी घेतला आणि कोबीमध्ये आता हे जे घेतलेलं सर्व साहित्य आहे ते आपण टाकणार आहोत. यामध्ये मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. तसेच 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. कोथिंबीर थोडीशी जास्तच घ्यायची कारण कोबीचा मग वास येत नाही. आणि 1 चमचा मी हळद घेतली. तसेच बेसनचे पीठ घेणार आहोत म्हणून ओवा देखील आपल्याला घ्यायचा आहे. ओवा हातावरती थोडा मी क्रश करून घेतला. तसेच 1-1.5 चमचा या अंदाजाने मी गरम मसाला देखील घेतलेला आहे. आणि आता मी जिरे गरम करून ते मिक्सरमधून फिरवून त्याची अशी जिरेपूड बनवून घेतलेली आहे. जिरेपूड ताजी बनवली की त्याचा स्मेल देखील खूप छान येतो म्हणून मी लागेल तशी घेते. आणि यामध्ये तुम्ही हिरवी मिरची बारीक करून घालू शकता, पण मी इथे लाल मसाला जो घरी बनवलेला आहे तो लाल मसाला 2 चमचे टाकला. आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि 2 चमचे मी तांदळाचं बारीक करून घेतलेलं पीठ देखील याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता जी बाकीची पिठं आपण घेतलेली आहेत ती म्हणजे 1 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे. पिठाचा अंदाज घेत आपण पिठं टाकणार आहोत. आणि नमक सर्वात लास्ट टाकायचं कारण कोबीलाही पाणी सुटतं त्याच्यामुळे, आणि मिठाच्या पाण्यामुळे देखील हे पीठ पातळ होऊ शकतं म्हणून लागेल तसं आपण लागलंच तरच नंतर पीठ घेणार आहोत. आणि सर्वात लास्ट मी आता मीठ टाकलं आणि आता हे सर्व पिठाचा गोळा आपण मळून घेणार आहोत. हे पीठ एकसारखं मळून घेतलं की याला पाण्याचीही गरज पडत नाही. तुम्ही बघू शकता आहे या साहित्यामध्येच हा असा पिठाचा गोळा आपला मळून झालेला आहे. आता मी याचे रोल बनवून घेतले आणि हे असे एकसारखे रोल आपण बनवून घेऊन आता हे शिजण्यासाठी ठेवणार आहोत. रोलच्या ऐवजी प्लेटमध्ये थापून देखील ते तुम्ही शिजण्यासाठी ठेवू शकता. आता मी इथं इडलीचं भांडं घेणार आहे. या भांड्यामध्ये या वड्या आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत. याच्यामध्ये मी चाळणी ठेवली आहे आणि चाळणीला तेल लावलं आहे. आणि 5 मिनटं मी या भांड्यामध्ये पाणी टाकून हे वाफ येण्यासाठी ठेवलं होतं. आणि आता पाणी गरम होऊन याला चांगली वाफ आलेली आहे. आणि आता याच्यामध्ये जे आपण वड्याचे रोल केलेले आहेत कोबीच्या वड्यांचे, हे रोल असे एक करून याच्यामध्ये आपण वाफ येण्यासाठी सर्व रोल हे ठेवून घेणार आहोत. हे आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी रोल शिजत ठेवायचे आहेत. 20 मिनिटानंतर हे आपण गॅस बंद करून हे सर्व रोल काढून घेऊयात. तसेच मी एका भांड्यामध्ये हे असं थापून वड्या घेतलेल्या आहेत आणि वरती पांढरे तीळ देखील त्याला लावलेले आहेत. आणि पांढरे तीळ हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात म्हणून जेवणात नेहमी पांढरे तीळ आवश्यक आहेत. आता हे देखील आपण वाफवून ठेवणार आहोत. 20 मिनिटानंतर आपल्या वड्या शिजून तयार आहेत. आता या अशा बारीक मी कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या कुरकुरीत बनवायच्या आहेत म्हणून इथे मी काय केलं आहे तर 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून असं ते पातळ मिश्रण बनवलं. आता या बनवलेल्या कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये आपण वडी डीप करायची आणि अगदी पातळ ठेवायचं नाही. त्या वडीलावरती कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग व्हायला पाहिजे अशी मीडियम ही कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि अशा प्रकारे डीप करून सर्व वड्या मी तळून घेतल्या. आणि तुम्ही बघू शकता तीळ लावलेल्या वड्या आणि शिजवून घेतलेल्या रोलच्या वड्या, या दोन्ही वड्या आपल्या खाण्यासाठी तयार आहेत, सर्व करण्यासाठी रेडी आहेत. अतिशय कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट लागतात. तुम्ही देखील या कोबीच्या वड्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. ही व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मिसेस RYK या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.